निरीश्वरवादाकडे माझा प्रवास कुठल्या घटनेने किंवा कुठल्या व्यक्तीमुळे झालेला नसून केवळ माझ्या चिंतनामुळे निरीश्वरवादाकडे माझा प्रवास झालेला आहे. लहानपणी परीक्षेला जाताना माझी आई सांगत असे की देवाला नमस्कार करूनच जा बरं का पेपर लिहायला. पण मी आईशी वाद घालत असे की मी देवाला नमस्कार करून गेलो किंवा न करून गेलो तरी काहीही फरक पडत नाही. अशी चिकित्सक वृत्ती होती आणि माझ्या आईवडिलांनी ती चिकित्सक वृत्ती दाबून टाकली नाही. मला त्याने स्वतंत्र विचार करायला नेहमीच प्रवृत्त केलं आणि त्यामुळेच मी स्वतंत्र विचार करत राहिलो आणि स्वतंत्र माझी मतं मी बनवलेली आहेत. अमुक एका घटनेने मी नास्तिक बनलो असं नाही. पुष्कळ वर्ष लागली. मला वाटतं माझ्या वयाच्या 30मध्ये मी पूर्णतः नास्तिक झालो असावा आणि त्यानंतर खूप उशिरा वयाच्या 50शीत मी असं लिहायला आणि बोलायला सुरुवात केली. अगोदर बोलत असे पण पब्लिकली मी नास्तिक आहे, मी निरीश्वरवादी आहे असं मी वयाच्या 50शीतच बोलायला लागलो. नक्कीच जगू शकेल असं मला वाटतं. आम्ही विज्ञानवादी, विवेकवादी सामान्य माणसं नीतीपूर्ण जीवन जगतो कारण आमच्या दृष्टीने नीतीपूर्ण जीवन जगणं हे आमचं आवश्यक सामाजिक कर्तव्य असून त्याचा ईश्वराशी काहीही संबंध नाही. सामान्य माणसाला नीती ही ईश्वराची आज्ञा म्हणून नव्हे तर अत्यावश्यक सामाजिक मूल्य म्हणून त्याच्या लहानपणापासून शिकविली गेली तर नीतिमत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी त्याला देवाच्या धाकाची काहीच गरज नाही. तो आपापले सामाजिक कर्तव्य म्हणून नीतिमत्तापूर्ण जीवन जगेल. नास्तिक मनुष्य नीतिमत्ता मानत नाही हे फार चुकीची समजूत आहे. किंबहुना नास्तिक मनुष्यच जास्त नीतिमान असण्याची शक्यता आहे कारण तो नीतिमत्ता हे आपलं सामाजिक कर्तव्य समजत असतो. हा माणसाचा मूलभूत गुणधर्म आहे. म्हणजे माणूस मूलतःच उत्सवप्रिय आहे. त्यामुळे त्याला काही पर्याय असू शकत नाही असं वाटतं. आणि पर्याय हवा तरी कशाला? फक्त काळाच्या ओघात सणांना व उत्सवांना काही अनिष्ट वळणे लागलेली असतील व त्यात कालानुरूप काही बदल करणे आवश्यक असेल तर ते मात्र निर्भयपणे केले पाहिजेत. उदाहरणार्थ आजचे सणोत्सव हे गोंधळ, गोंगाट व प्रदूषणकारी बनलेले असून ते धनसंपत्ती गोळा करण्याचे साधनही बनलेले आहेत. ह्या बाबींमध्ये सुधारणा करून ते सुधारित सणोत्सव चालू ठेवायला हरकत नसावी. तसेच बहुतेक सणोत्सवांना धार्मिक अंगाबरोबर सामाजिक आशयही असतो. त्या सामाजिक आशयासाठी निरीश्वरवादी माणसाला सुद्धा सणोत्सवात सामील व्हावं लागतं. तसं त्याने व्हावं. परंतु त्यात सुद्धा तिथे जमलेल्या लोकांना आपली मते पटवून देण्याचा त्याने प्रयत्न करावा. निरीश्वरवाद म्हणजे साक्षात्कार, चमत्कार, परलोक, पुनर्जन्म, मोक्ष आणि देव, ईश्वर वगैरे ईश्वरवादाच्या सर्व घटकांना तर्कबुद्धीच्या कसोटीत ते उतरत नाहीत म्हणून स्पष्टपणे नाकारणे म्हणजे निरीश्वरवाद होय. थोडक्यात सांगायचं तर ईश्वराच्या कर्तृत्वाला व अस्तित्वाला सुद्धा स्पष्ट नकार म्हणजे निरीश्वरवाद होय. याउलट धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे राज्य व शिक्षण ह्याला धर्मापासून दूर ठेवणे म्हणजेच धर्माला राज्य व शिक्षणापासून दूर ठेवणे होय. निरीश्वरवाद आणि धर्मनिरपेक्षता ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. धर्मनिरपेक्ष माणूस निरीश्वरवादी असेलच असे मुळीच म्हणता येत नाही. याउलट
निरीश्वरवादी माणूस मात्र बहुधा नक्कीच धर्मनिरपेक्ष असणार. कारण जगातील बहुतेक सर्व धर्म ईश्वराचे अस्तित्व मानतात व जो माणूस ईश्वराचे अस्तित्वच मानित नाही तो कुठल्याही धर्माची राज्य व शिक्षणात होणारी लुडबुड मान्यच करणार नाही. म्हणजे तो धर्मनिरपेक्ष असणारच. थोडक्यात असं की धर्मनिरपेक्ष माणूस निरीश्वरवादी असेल किंवा नसेल, पण प्रत्येक निरीश्वरवादी माणूस मात्र धर्मनिरपेक्षच असतो. निरीश्वरवाद आणि मानवतावाद यांच्या अन्योन्य संबंधाविषयी बोलण्याच्या पूर्वी मी निरीश्वरवादाबद्दल आणखी काही सांगू इच्छितो. साधारणपणे धर्म आणि ईश्वर यांना मानणारा प्रत्येक माणूस जग आणि त्यावरील जीवन ईश्वरामुळे आणि ईश्वरेच्छेने चालते असे मानतो. याउलट प्रत्येक निरीश्वरवादी माणूस जग आणि जीवन भौतिक आहे व ते भौतिक नियमांनी चालते असे मानतो. भौतिक नियमांनी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे विविध विज्ञान शाखांच्या नियमाने जग चालते. म्हणजे निरीश्वरवादी माणूस विज्ञानवादी, विवेकवादी किंवा रॅशनलिस्ट म्हणा असतो. हा निरीश्वरवादी माणूस श्रद्धा प्रामाण्य मानित नाही, तर तो बुद्धिप्रामाण्य मानतो. त्यामुळे प्रेषित, अवतार, अंतर्ज्ञान, शाप किंवा वर देऊ शकेल, प्रार्थनेने प्रसन्न होऊ शकेल अशा कुणा देवाचे किंवा ईश्वराचे अस्तित्व त्याला मान्य नसते. ईश्वर नाही हेच सत्य आहे असे तो मानतो. यावर कुणी म्हणेल की मग हे जग आणि जीवन कुणी निर्माण केलं, याचा निर्माता कोण? त्यावर आम्ही म्हणतो की जग आणि जीवन निर्माण करायला जर ईश्वर आवश्यक आहे तर त्या ईश्वराला निर्माण करायला सुद्धा त्याचे कुणीतरी आईबाप असणे आवश्यक आहे. मग ते कुठून आले? यावर आस्तिक माणूस म्हणेल की ईश्वर स्वयंभू आहे. पण ईश्वर जर स्वयंभू असू शकतो तर मग सगळे विश्वच का स्वयंभू असू शकत नाही? निरीश्वरवादी लोक मानतात की सर्व विश्व हे अनादी अशा भौतिक कणांनी व भौतिक नियमांनी बनलेले असून त्याचा कुणी निर्माता असण्याची आवश्यकता नाही. यावर कुणी म्हणेल त्याचा म्हणजे विश्वाचा कुणी निर्माता असण्याची आवश्यकता नाही. यावर कुणी म्हणेल की मग थोरा मोठ्या ऋषी मुनींना, प्रेषितांना ईश्वराचे दर्शन घडते ते कसे? आम्हाला असे वाटते की कुणालाही झालेले ईश्वराचे दर्शन हा त्या व्यक्तीने स्वतःचे मन ईश्वरावर केंद्रित केल्यामुळे त्याला झालेला आभास असतो. तो सार्वजनिक नसतो. ईश्वराचे अस्तित्व कुणीही कधीही सिद्ध करू शकलेला नाही. यावर कुणी म्हणेल की तर मग जगातील वेगवेगळ्या बहुतेक सर्व धर्मांमध्ये ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले आहे ते कसे? त्यावर आम्ही विचारू की जर जगात ईश्वर आहे किंवा जगामागे ईश्वर आहे तर त्याने मुळात एवढे वेगवेगळे व परस्पर भिन्न धर्म निर्माण का केले किंवा का निर्माण होऊ दिले? तो जर अस्तित्वात आहे व सर्वसमर्थ आहे तर तो सर्व जगाला एकच एक धर्म आणि सारखीच धर्मतत्वे का सांगू शकला नाही? आता आपण मानवतावादाकडे वळूया. मानवतावाद आणि निरीश्वरवाद यांचा अन्योन्य संबंधाविषयी आता आपण बोलूया. निरीश्वरवाद म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाला आणि कर्तृत्वाला स्पष्ट नकार, हे आपण आत्ताच पाहिलं. आणि मानवतावाद म्हणजे मानवाचे आजचे व उद्याचे जीवन मानवाच्याच हातात आहे, कुणा ईश्वराच्या हातात नाही असा विश्वास. त्यामुळे मानवतावाद स्वीकारायला ईश्वराची लुडबुड नाकारणे आवश्यक ठरते. परंतु तरीही ईश्वराला नाकारणारा प्रत्येक मनुष्य मानवतावादी असेलच असे मात्र म्हणता येत नाही. संपूर्ण जग जर निरीश्वरवादी आणि मानवतावादी बनलं तर ते जास्त सुखी होईल असं आम्हाला वाटतं. आम्हा निरीश्वरवाद्यांना निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा असे जे वाटते ते अखेरीस सर्वांना मानवतावाद स्वीकारता यावा
म्हणूनच होय. मानवतावादाविषयी आणखी काही सांगणं आवश्यक आहे असं वाटतं. खरं तर मानवतावाद ही मानव म्हणून जगण्याची व इतरांना तसेच जगता यावे म्हणून मदत करण्याची साधी सोपी पद्धत आहे. या पद्धतीत कुठलेही कर्मकांड नाही, कडक आज्ञा नाहीत आणि गूढ भाषाही नाहीत. वंशभेद, वर्णभेद, लिंगभेदही नाहीत. त्यात मानव ही एकच जात आहे आणि संबंध मानवजातीचा मानवतावाद हा एकच एक धर्म आहे, मानवता धर्म आहे. ह्या धर्मात मानवजातीला स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय ही 4 स्पष्ट ध्येये आहेत. मानवतावादाचे पहिले मूलतत्व नीतिमत्ता हे असून या नीतिमत्तेचा निर्माता व निर्धारक स्वतः मनुष्यच आहे. या मानवतावादाचा दृष्टिकोन अनुभववादी, व्यवहारवादी व पुराव्यावर आधारित आहे. या मानवकेंद्रित तत्त्वज्ञानाला मानवी समाजाबद्दल प्रेम आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक जबाबदारीची जाणीव असणे अत्यावश्यक आहे. तसेच मानवतावादाला समाजवादी आणि लोकशाही मूल्येसुद्धा मान्य आहेत. त्याचप्रमाणे नम्रता, स्वाभिमान, बौद्धिक सचोटी व स्वतः निश्चित केलेले मत स्वीकारण्याचे धैर्य इत्यादी सांस्कृतिक गुणसुद्धा मानवतावाद स्वीकारण्यासाठी आवश्यक आहेत. आणि असंही समजू नका की मानवी कल्याणापलीकडे मानवतावाद पाहत नाही, तसं नाही. मानवतावाद प्राणीमात्रावरील दया आणि निसर्गावरील प्रेम हेही मानवतावादात अंतर्भूत आहेत. पण मानवतावादाला निसर्गापलीकडील आणि भौतिकापलीकडील म्हणजे देव, ईश्वर किंवा अशी कुठलीही अद्भुत कारणे मान्य नाहीत.